यबदम गरम होतं. यबदम यदमम यबदम यदमम यदमम गरम. याला मला एक काम करा, मत नाही घातलं जाता, पण मला पैसे तरी द्यावा. कोणतो? नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी जात होतो थोडा सावंतवाडीला, कारण 19 फेब्रुवारीचं आम्ही नाटक बसवतो आहे, त्यासाठी कपडे बघण्यासाठी जातो आहे. बरेच जण पुढे गेलेत, आता मी जातो आहे मागून. मी सिंगल सीट असणार आहे, बाकी सगळे गेलेत पुढे. तर पुढे मळगावमध्ये येऊन थांबायला सांगितलं आहे. तिकडे जाऊन बघणार आहोत कपडे. तर कारण असं आहे की तिकडे जाऊन आधी सिलेक्ट करून ठेवावे लागतात कपडे, कारण बुकिंग केल्याशिवाय तिकडे भेटत नाही. कारण की बरेच जण तिकडून कपडे घेऊन जात असतात, त्या कारणामुळे. चला तर वेळ न वाया घालवता लगेचच जाऊया, तुम्हाला पण दाखवतोय. मंडळी खरं तर एकटं जाऊ होतं, पण वाटेक भावकी भेटली, म्हटलं त्याका पण घेऊन जाऊचो. म्हणजे हे बघा, आम्ही मळगाव येऊन पोहोचलो. हे बघा, हे वाट बघितलं आता थांबलेलो. जातो आता मी सावंतवाडी का. सावंतवाडीत आलोय, बघूया कपडे. स्वामी समर्थ कला दालन आहे आपला मयुरेश लाड. येस. मंडळी इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की हे गेलेत गोव्याला, त्यामुळे आता उशीर होणार त्याला यायला. तोपर्यंत आम्ही चाललो वडापाव खायला. हे बघा, सगळ्यांनी गाड्या काढायला सुरू केल्या. गाड्या काढा आणि वडापाव खा. बघा, वडापाव खायला जाऊया. हा, माझी म्हणजे आता इथे आम्ही वडापाव खायला आलो आहे. बघा, बसलो या साईडला सगळेजण. अरे वडापाव खायला आलो आहे. जरा बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जास्त आवाज येईल, कारण इकडे जनरेटर चालू आहे, इकडे रस्त्याचं काम चालू आहे, त्या कारणामुळे जरा ॲडजस्ट करून घ्या. या जागा टाकतले. तर आपल्या वडापावची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे आपले वडापाव यबदम गरम होतं. यबदम यदमम यबदम यदमम यदमम गरम. याला पाव गरम गरम. हे काय बघ काय वडापाव बसलो. म्हणजे आता वडापाव वगैरे खाऊन झालो, आता जातो परत आम्ही त्या दुकानाकडे. सगळे चालले, पैसे वगैरे देव होते. जातो आता आम्ही परत त्या दुकानाकडे. तर बघू ते आलेत की नाही. आले असतील तर सगळं कपडे वगैरे बघणार आहोत आणि नंतर इथून जाणार आहोत. बघू. तर म्हणजे ते अजून काय आले नव्हते, त्याच्यामुळे आम्ही आता वडापाव वगैरे खाऊन तर जातोय सावंतवाडीच्या गार्डनमध्ये. हा बघा, आता मी बसलोय मयुरेश सोबत. हे बघा, आमच्या मागे बसले सगळे. बाकी दोघे जण आहेत पुढे. आणि नेसरली साडी पप्पी नेसर. हो, पुढे बघ का बघ, पुढे होऊन देशील. मंडळी, हे आहे सावंतवाडीचा मोती तलाव.
तर मंडळी आता आम्ही आलो आहे सावंतवाडीच्या गार्डनमध्ये जायला. बघा सगळेच आपली गाडी लावत आहे. तर मंडळी तुम्हाला आता गार्डन दाखवते बघा सावंतवाडीचं. हे बघा हे सगळे आम्ही, हे मागचं दिसते सगळं गार्डन. तशी बरीच लोक असतात या गार्डनमध्ये, बरीच लोक फिरायला येतात. तर मंडळी फायनली आता आपण आलो आहे आपले म्हणजे पोशाख बघायला नाट्यासाठी. हे आहेत आपले काका जे पोशाख दाखवत आहेत. तर हे बघा अशा प्रकारचे पोशाख असतात त्यांच्याकडे. त्यांनी काम केलं होतं आणि हे स्वतः अशा म्हणजे प्रयोगांमध्ये काम करतात. इकडे हे सगळे कपडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हनुमानाची चड्डी कुठे आहे? ओके बाई. तर आता मुघल सैनिकाचा पोशाख चढतोय. होतलो 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 रे होतलो बरोबर आहे. परफेक्ट परफेक्ट. हे बघा हे आतली गाडमध्ये बघा आणि ही मारायची पहिली. ओके. आणि ती बांधताना ही भाईली आणि ही म्हणजे हो त्याका बरोबर धार अशी येते. मुसलमान म्हटलं की शक्यतो हिरवं त्याचा जास्त पसंत कला आहे का तू काय दिसते हात कप दिते बांधून. आपले छोटे शिवाजीराजे यांचा पोशाख. ते मावळ्याचा पोशाख चढलाय. ते नाही होत रे देतोच तो हा दुसरा म्हणजे ही बघा इथं बघा तरवाल दिसली. इथे अजून बरेचसे तरवाली ठेवलेले आहेत. या साईडला आहेत हे गदा वगैरे. पिक्चर मध्ये आपण घालून ठेवतो. तू कोण झाले बघा? तो काय प्रेक्षक पडदे उडू. अरे त्या सुद्धा काम महत्वाचं. हा ता नाही तर काय नाही. आता एखादं पडदे वाढल्यानच नाही करतलं का? हा नाटकात काम तो करता, तो पथनाट्याने करता. नाटकाला काम करत सगळ्यांनीच काम केलं तर कसं बघणार आहे कोणतरी होय ना. मग काय, प्रेक्षक नाही तर काय नाही. हो बघायचं का नको हिरव्या बरं. तर मंडळी आता हे बघा इथे मुघल सैनिक तयार झालाय आणि त्याच्या समोर तयार झालाय तो आपला मावळा. देखो ना बाबूजी देखो ना. तुझे काढून एका पिशवीत ते फोटोशूट चालू आहे. आहे थांब दाखवतो. शिवाकाशीला हे बघा दिसतात मस्त. हा सनशाईन रिसॉर्ट सनशाईन रिसॉर्ट शिरोडा बीच म्हणून गाव. आवळ्याची घेऊ अरे चांगलं घ्या दुकान दिसलं बघ मला सुंदर दिसलं. म्हणजे प्रति शिवाजी
बटना लावतो आहे माझे काढलेत ना आजकडे. तुझे काढले बोला तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कसं दिसतोय. तुका हात कप घेतले आपण ना घेऊया म्हटले आपण अजून बरेचशी वेशभूषा करायची आहे. प्रॉपर वेशभूषा करून झाली की तुम्हाला दाखवेल परत एकदा. पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी कसा दिसतोय. हे जरा हातात. हे होय हे बांध तू कवड्यांची मागा काय रे काय बदलून घेतो नाही तो हे तुका बरोबर झालं दुसरं घेतलं हा दुसरं घेतलं मग कशी घेतली तू जेव्हा बाईंका सांगायला संस्कृत शिकायचं काय संस्कृत तिथे टोप मराठी शब्द. असे तुका कपडे खैर गावे कोणा घ्यायचे नसतात आणि कपडे रेग्युलर आपलं. होय, तो जरा इकडे ठेवा घ्या. मोठं येते लहान वाटतं. पडता तो काढले पांढरो एक काढलो हा. एक बघू ना, विषय राज्याभिषेक आता जरी भोगला झाला ना तोच माका दाखवलो. आज वाटतं मला रंगीत आली मला काय नको, मला एक काम करा, मत नाही घातलं जाता पण मला पैसे तरी द्यावा. कोणतो. तर मंडळी अशा प्रकारे वेशभूषा सगळे म्हणजे फिक्स करून झाले. आता चाललो आता आम्ही घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.